दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. वरल्या क्वार्टर फायनल 1 मध्ये आपण जाऊया आता मैदानाच्या दिशेनं, जिथनं पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल. यावेळेस प्रचंड वेग या चेंडूमध्ये. अपील आउट केली गेली आहे, परंतु अपील पंचांनी इथनं हाताळली आहे. डॉट बॉलची सांगता सुरुवात देखील चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये आपण सुमित ठाकरेला पाहतोय, ज्याने पहिल्या 2 सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये फक्त एक एक धाव खर्च केली आहे. यावेळेसचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. कव्हरच्या दिशेने शोधू शकता येणार ते एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि रोशन फराड आज कदाचित जास्त एनर्जी घेऊन आलेत, कारण ज्या वेगाने धावा मैदानाच्या आतमध्ये जमावत आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील त्या चोट्या धावा एकपट्टाने त्यांना आपण पाहिलं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि त्या धावा रोशन फराडच्या निर्णायक राहिल्या त्या सामन्यामध्ये. नाही इथं देखील 2 धावा. यावेळेसचा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. वाटा फिल्डिंग, काय एफर्ट पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि सुमित ठाकरेचा विचार जर केला तर प्रथमतःच या स्पर्धेमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्यात, कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये फक्त एक एक धाव खर्च केली होती. आणि आता या सामन्यामध्ये देखील त्याने कामगिरी चांगली केली आहे, परंतु 3 धावा खर्च केल्यात 3 मध्ये. तर चिरड संघ जर हा सामना जिंकला तर 40+ क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सिंगलने स्ट्राईक आता रोशन फराड ऑन स्ट्राईक वरती आहेत आणि सुमित ठाकरेला आपण P1 मध्ये पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेसच्या चेंडूमध्ये देखील प्रचंड वेग आहे. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात आपल्याला या सामन्यामध्ये. सुमित ठाकरे तो P1 हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात, म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू स्वतःच्या फालतूमध्ये अडकला. डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न आणि इथनं बॅकअप देखील आणि डायरेक्ट हिट दिलं होतं. कदाचित धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये होती. डेंजर झोनला रोशन फराड आले होते वेगानं, परंतु सध्या तरी रन इन बिटवीन द विकेट रोशन फराडची चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलंय, जरी मोठे फटके येत नाहीत. किरण काळोखे देखील आता शांत पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली होती. तब्बल 50 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्या होत्या. या बॉलमध्ये देखील वेग आहे प्रचंड, परंतु चेंडू डीपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती आणि 2 धावा एकवटल्या जातील. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 या अंकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती शिवम बडेकर आलेत. शिवम बडेकर 6 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅनेडरी पॉवर प्ले पहिलं संपन्न झालंय. आता इथं वेकरला क्षेत्ररक्षण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बार रोशनसाठी हलकासा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जात आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील, परंतु आता फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता इथं धावसंख्या धावफलकावरती 7 या अंकावरती. 7 जर्सी नंबर 7 वेल फिनिशर इंडियन टीम क्रिकेट MS धोनी, त्याची जर्सी क्रमांक आपण 7 पाहतो. आणि आता धावसंख्या देखील धावफलकावरती 7. टीम पागड्याचा पाडा संघ तो चिरड संघासमोर फाईट करतो मैदानाच्या आतमध्ये. किरण काळोखे ऑन स्ट्राईक. किरणसाठी हा बॉल.
टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करतायत डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक झाली कंप्लीट आणि व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा नजराणा आज पाहायला मिळतो. एफर्ट चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणखी 2 धावा एकवटल्या जातील. 2च्या मध्ये संघात जाऊन पोहोचेल 9वी अंकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शुभम बडेकरला पाहतो. बडेकरला पाहतो आपण, जो ओव्हर नंबर 2 हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉल बॅटची टॉप एज आणि पंचांचा इशारा नो बॉल. बीमर पाहायला मिळतो आपल्याला. आणि आता लक फॅक्टर ऑन आहे टीम पाकडचा पाडा संघासाठी, कारण येणारा बॉल आहे फ्री हिट. म्हणजे आता TV 9 ची वार्ता उघडा डोळे पाहणीत. येणारा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा येतील हा देखील आता प्रश्न निर्माण होतोय, कारण फ्री हिटवरती आजच्या दिवसामध्ये अद्याप एखाद मोठा फटका पाहिला नाहीये आपण गणेश, कारण अनेक सारे बीमर पाहिले आपण. डॉट बॉल, सिंगल, डबल. अप्रतिम बॉलिंग. काय बॉलिंग होती मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा डॉट बॉलची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवरती आलाय डॉट बॉल. किरण काळोखे शांत आणि संत पद्धतीने क्रिकेट खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा ट्रॅक आहे, त्याला उडवलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का टीम पागडीचा पाडा संघाला इथं आता लागतोय. किरण काळोखे बॅक टू पवेलियन. दहा धावा धाव फलकावरती. 10 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. 4 चेंडू झालेत. 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे शिवम बडेकर देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. जरी भीमर आला त्यानंतरच कमबॅक अप्रतिम राहिलाय. न्यू बॅट्समन सार्थक ठाकरे 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. सार्थक साठी हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. डाऊन द फोल्डर बॉल खाली आणि चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. बॅक टू पवेलियन. या स्पर्धेतील आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का, कारण लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे झटके टीम पाकडच्या पाडा संघाला इथनं लागलेत. तर सार्थक देखील मैदानाच्या बाहेर आला. त्याचनंतर किरण काळोखे देखील मैदानाच्या बाहेर आला. स्कोर कार्डावरती आपण एक नजर देऊया, कारण अद्याप एखाद मोठा फटका आला नाही. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं आणि सिंगल डबलने सामना जिवंत ठेवला आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम पाकडचा पाडा. फुलरलेनचा बॉल बीमर घोषित केलाय पंचांनी. एक झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट. तिसरीचा कॉल गेलाय आणि तिसरी देखील कंप्लीट केली गेली. म्हणजे आता 9+3 मिळतील 4 धावा आणि बॉलर देखील आता गोलंदाजी करू शकत नाहीये, कारण सेकंड बीमर या ओव्हर मध्ये आला. 2 बीमर शिवमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. शिवम बेडेकर जो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता आणि आता मागच्या मॅच मध्ये देखील 2 बीमर त्याने हाताळले होते आणि आता देखील या मॅच मध्ये देखील 2 बीमर आहेत. गणेश आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. 14 धावा. 14 धावा धाव फलकावरती. शिवम आता इथनं गोलंदाजी करू शकत नाहीयेत. गोलंदाजी मार्क वरती आता ओम आलेत. ओम बडेकर आलेत. फ्री हिटचा बॉल आहे आणि रोशन फराट ऑन स्ट्राइक. फ्री हिटचा बॉल. रोशन कशा प्रकारे खेळतील हा देखील प्रश्न. धावा बनत नव्हत्या, परंतु बीमरच्या बॉलवरती या धावा आल्यात. 4 धावा एकवटल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे रोशनची, मी मगाशीच म्हटलं, आणि 4 धावा एकवटल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये.
मागच्या 2 मॅच मध्ये आपण एकच षटकार पाहिलाय, जो मागच्या मॅच मध्ये कदाचित शेवटच्या बॉलवरती आला होता आणि त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम राहिलाय. चला फास्ट केला टीम चिरट संघ, आपण जास्त वेळ घेता. चला प्लीज फास्ट केलायचं आपल्याला. बघा अंपायर्स आपण देखील चौदा धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे, या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि फ्री हिट सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. फ्री हिटचा बॉल रोशन फराट ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर अलांद कार्पेट चाललाय. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. एक झाली कंप्लीट, सेकंडचा कॉल दिलाय. सेकंड कंप्लीट इथनं होईल का? आणि बॅकअप साठी कोणताही खेळाडू नाहीये, म्हणजे या 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 2च्या मधून तसा ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 या अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम पागडचा पाडा संघ. रोशन बडेकर आता गोलंदाजी मार्क वरती आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. मात्रेपाडा एंड कडनं रोशन बडेकर यांना पाहतो आपण. क्वार्टर फायनल एक साखळ मैदानाच्या मध्ये सुरू आहे. दोन्ही एक संघ एकाच विभागातील आहेत, एकाच क्षेत्रातील आहेत. फुलरचा बॉल त्याला पुल केलाय, पुल ठरलाय पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. पंचांनी म्हणजे 9+6 म्हणजे मिळतील 7 धावा. 7च्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती. प्रतीक्षा भाटमधनं षटकार, भीमर वरती षटकार. यस, इथनं आणखीन एक हेलिकॉप्टर फिरतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा फ्री हिटचा बॉल आणि यावेळेसचा फटका बॅकबाउंडरवरती जाऊन पंच केला आणि एक झाले कंप्लीट आणि सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट केली गेली आहे. 2च्या मधीने संघ आता जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. 25 वरती 2 विकेट. टीम पगडचा पाडा संघ जो चिरट संघासमोर फाईट करतो आणि सेमीफायनल 1 मध्ये कोण प्रवेश करेल आणि टीम हायवे दिवा समोर फाईट करेल, हाही प्रश्न आहे आता. यावेळेसचा प्रचंड वेग या चेंडूमध्ये आपण पाहिला आणि भन्नाट वेग आहे. एक झाली कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे आणि विकेट चांगली आहे रोशनची. 16 धावा एकवट जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॉलवरती डॉट बॉल आला होता, विकेट आला होता बाईकच्या स्वरूपात 2 धावा आणि त्या बॉलवरती 2 धावा, म्हणजे आता इथनं खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय चिरट संघाच्या माध्यमातून. ज्या बॉलवरती एखाद धाव नव्हती त्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2च्या मधने संघ पुढे सरकेल आता. 27 धावा धावफलकावरती. 27 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची टॉपेज लागते. शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलच्या मदतीनं दुसरी धाव देण्याचा देखील प्रयत्न आहे. बॅकअप नाहीये बघा.
मध्ये बॅकअप असणं गरजेचं असतं. आणि 100 मधून धावसंख्या फलकावरती 28 धावा. तपित शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. त्यांना 3 बॉलमध्ये कशी धावगती असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आता धावसंख्येचा विचार जर केला तर 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॉलमध्ये वेग आहे परंतु वेगावरती स्वार झालाय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. रोशन फराडच्या बॅटमधनं चौकार. फुलरलेचा बॉल. यावेळेस चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक झाले कंप्लीट. सेकंड देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. येस बीमर देखील आहे. येस म्हणजे नो प्लस 4 या मिळतील. सॉरी नो प्लस 3 म्हणजे या मिळतील 4 धावा. आणि आता सेकंड बीमर आहे. येस सेकंड बीमर आणि बॉलर चेंज. काय घडतंय आजच्या दिवसामध्ये गणेश. ओके वेगळे चित्र पाहायला मिळतंय कारण नवापाळच्या गोलंदाजांनी देखील एकाच षटकामध्ये 4 बिमर पाहिले आपण. आणि त्यानंतर या क्रीडांगणामध्ये बिमरला सुरुवात झाली आहे. हैव दिवा एक असा संघ आहे की त्यांनी आजच्या दिवसामध्ये एखाद बिमर फेकला नाही आहे. कारण त्यांच्या गोलंदाजी त्यांच्याकडे क्लास आहे आणि सातत्याने चांगले गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिले. परंतु जे संघ आज आपण पाहताय चिरड संघ असेल त्यानंतर सुरुवात नवापाड्याच्या गोलंदाजाने केली होती बिमरची. आणि आता आणखीन एक बिमर म्हणजे आता या ओव्हरमध्ये जर विचार केला तर कदाचित 4 बिमर या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये देखील आलेत. 4 बिमर काय म्हणायचं आता. 4 चेंडू अतिरिक्त फेकलेत म्हणजे कदाचित आता हा ओव्हर देखील समाप्त झाला असता. कारण सलगचे 4 बॉल पहिल्या षटकामध्ये 2 बिमर त्यानंतर या षटकामध्ये देखील 2 बिमर. गोलंदाजी चांगली करतायत परंतु टप्प्यावरती नियंत्रण नाही आहे. वेळ वारंवार दिशाहीन गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा जास्तीत जास्त वापर केला जातो. जर पाहिलं गेलं तर हाईट फॅक्टरचा बिमर जास्त पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावरचा चेंडू आडव्या बॅटनं प्रहार केलाय. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल इथनं सेकंडचा कॉल आहे आणि सेकंड देखील इथनं पूर्ण केले. आणि तिसऱ्या प्रयत्नात विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज इथनं होईल बाद. येस आणखीन एकदा फलंदाज इथनं बाद होईल बघा. बैल्स पडणं गरजेचं आहे खाली हे देखील आपण नोंद घ्या. एकेका धावेची किंमत इथनं टीम चिरड संघाला मोजावी लागेल. ज्या 14 धावा रोशननं मैदानाच्या आतमध्ये जमा केल्यात आपल्या खात्यामध्ये देखील ऍड केल्या आहेत. आणि इथनं त्या धावांवरती विचार आणि झालेल्या चुका जर सामना इथनं गमावला टीम चिरडनं तर त्या चुकांवरती लक्ष दिलं जाईल. कारण पहिलं षटक सुमितचं अप्रतिम राहिलं. तब्बल 6 धावा सुमितने खर्च केला. आणि दुसऱ्या षटकाचा विचार जर केला त्या षटकामध्ये देखील 2 बिमर पाहिले होते आपण. तर प्रत्येकी बिमरवरती एखाद मोठा फटका आला नाही हे देखील आजच्या दिवसातील एक इतिहास आहे. कारण हेलिकॉप्टर पंचांचं फिरत असतं त्यानंतर मोठं फटके येण्याची नितांत गरज असते पण अद्याप आला नाही. या हाफ ट्रॅकर त्याला पुल करण्याचा प्रयत्न परंतु गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि फलंदाज इथनं होईल बाद. आणखीन एक धक्का टीम पागळचा पाडा संघाला इथनं. आणि ओव्हर नंबर 3चा देखील खेळ संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 39 धावा. आणि आता इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत त्या टीम चिरडला 40 धावा. हालो चेक हालो हालो चेक हालो.
हॅलो चेक. माझ्या तोंडात आवाज कमी निघतो ना. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टीम चिरड संघ. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. क्वार्टर फायनल 1 मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आजच्या दिवसामध्ये गणेश विचार केला तर फक्त 10 धावा, एक चौकार, एक षटकार, बाकी 30 धावा बीमर आणि रनिंग बिटवीन द विकेटनं जमावल्यात. म्हणजे रनिंग बिटवीन चांगली आहे. रोशनची देखील, रोशनचं कौतुक करावं. आता गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये देखील सार्थक आलाय. पहिला बॉल इथनं बॅटशी. येस, वाईट +4 म्हणजे मिळतील 5 धावा. अतिरिक्त धावेवरती ह्या 4 धावा म्हणजे आता इथनं मॅच खुला झालाय मैदानाच्या आतमध्ये. बघा, ज्याच्या वेळी खराब गोलंदाजी करता आपण त्यावेळी बॅकअप देखील करणं गरजेचं असतं. यष्टीरक्षक बीट, त्यानंतर स्लिपर गलीमधला क्षेत्ररक्षक बीट आणि या 5 धावा. 5 धावा धावफलकावर त्याला जोडल्या गेल्या. श्री गणेश झालाय अतिरिक्त धावेनं टीम चिरडचा. ओम आणि शिवम बडेकर अशी जोडी पाहता आपण. ओम बडेकर आणि शिवम बडेकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता. मॅनेटरी पॉवर प्ले पहिलं. ओमसाठी हा बॉल, ह्या बॉलमध्ये प्रचंड वेग आहे, परंतु इथं पंचांकडे ओम देखील अपील करतायत वाईट बॉलची. परंतु इथनं गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये आपण सार्थकला पाहतोय. सार्थकची लेन चांगली आहे, परंतु पहिल्या वाईट बॉलवरती एक्स्ट्रा 4 धावा मिळाल्यात. ओमसाठी हा बॉल आडव्या बाटनस लॉक करतायत. बी मध्ये फटका. एससीटीव्ही 1 झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती लागतात. 2च्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. मॅनेटरी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. P1चं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती आपण सार्थकला पाहतोय. सॉरी, 7 धावा धावफलकावरती. वाईट +4 म्हणजे 5 धावा, त्यानंतर या 2 धावा, 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 धावेचं लक्ष्य. 40 धावा विजयासाठी इथनं बनवायच्या आहेत. ओमसाठी हा बॉल लॉक केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आलाय. आमच्या समालोचन कक्षेला मानवंदना देणारा चौकार. येस, 9+4 म्हणजे आणखीन 5 धावा. रंगत देखील निर्माण केली मैदानाच्या आतमध्ये. आता
येस अंपायर डिसिजन. येस नो बॉल बिमर म्हणजे आता 9+4 आणि आता 5 धावा आणि पंचांचा हेलिकॉप्टर देखील आता मैदानाच्या आतमध्ये फिरलाय. 5 धावा मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्या आहेत. पाडा सोप करण्याचा प्रयत्न, पाडवरती चेंडू आदळलाय, लाऊड अपील केली, डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न. चित्त्याच्या सफळाईनं रोशन मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहेत सध्या तरी. आणखीन एक सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 13 या अंकावरती मार्डेडी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय आणि 13 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची टॉपेज लागते, शिक्षक बीट झालेत आणि आणखीन एक सिंगल. कदाचित इथनं जर बॉल मिळाला नसता कदाचित आणखीन 4 धावा पाहायला मिळाला असता. पण चांगल्या प्रकारचा एफर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षकाचा करणं आपला पाहायला मिळाला आणि दरम्यान तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी इथनं वाचवल्यात. 4 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय. 2 चेंडू शिल्लक आहे. उर्वरित मॅनेटेडी पॉवर प्लेचं P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल सार्थक सज्ज होतोय. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर लाईनचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातो. आता विकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय सार्थकनं. डॉट बॉलची सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 14 धावा धावफलकावरती लागल्या. 40 धावा इथनं बनवायच्या आहेत विजयासाठी. यावेळेचा फटका ड्राईव्ह करतायत स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूची अडवणूक केली गेली आणि आणखीन एक डॉट बॉल आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न होते. P1 संपन्न होत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 14 वरती जाऊन पोहोचलाय. आता इक्वेशन बदलेल. 12 मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. 26 म्हणजे इथं आता 13.00 ची सरासरी गाठावी लागेल टीम चिरड संघाला. रोशन फराट दुसऱ्या षटकामध्ये. आता पहिला बॉल पुलर रेंजचा मिड विकेटच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट. सेकंडचा दिलाय कॉल आणि क्रॉस थ्रोपैकी नाहीये. म्हणजे या 2 धावा एकवटल्या जातील. 2च्या मदतीने संघ आता पुढे सरकेल 16 या अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम चिरड संघ 16 धावा धावफलकावरती. आता मध्ये येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 24 धावेची गरज. 11 बॉल 24 धावा. 39 बनल्या. 40चं लक्ष आहे. अरे 39. यावेळेचा फटका लॉंगॉनच्या दिशेने सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला इथनं लागतोय. फलंदाज इथनं होईल बाद. यावेळेचा फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळेस चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. मिळतील 6 धावा. बावीस धावा 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आता
इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल आता. गरज आहे ती 9 मध्ये 18 ची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा. बघा सामना खुला झाला षटकारानं कारण रोशन फराडावरचा हल्ला. यावरचा चेंडू वेग प्रचंड आहे इथनं अपील केली गेली आणि चला बाटन बॉलचा संपर्क नाही आणि येस विकेट नाहीये या बॉलवरती. यावेळेस बॉल येस एक रन शॉर्ट आहे. येस यावेळेस फटका समोरच्या दिशेने पॉवर दाखवली आहे पण क्षेत्ररक्षक तैनात. विकेट आली आहे इथनं. सेकंड विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज सुमित ठाकरे बॅक टू पवेलियन.
23 धावा आणि आता येणारे 6 बॉल मध्ये 17 धावेची गरज. 6 मध्ये 17 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती आता तिसऱ्या षटकामध्ये किरण काळोखे ओव्हर नंबर 3 मध्ये चिंचवली एंड कडनं 17 धावा इथनं डिफेन्स होतील का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. पहिला फटका चेंडू स्वतःच्या फॉलातून चेंडूची अडवणूक केली गेली आणि सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडू आणि 16 धावा. आता निर्णायक बॉल 5 मध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. मोठे फटके यावे लागतील. चला हायवे दिवा टीमचं कॅप्टन या आपण. हायवे दिवा टीमचे कॅप्टन या. आजच्या दिवसाची पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला हायवे दिवा त्यानंतर या सगळं मॅच मधून जो संघ जिंकेल ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर यष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा आला इथनं डॉट बॉल. म्हणजे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 4 मध्ये आता 16 धावेची गरज. इक्वेशन बदललाय 4-16. एखाद मोठा फटका सामना जिवंत होईल मैदानाच्या आतमध्ये. तो फटका येणं देखील गरजेचं आहे. किरण काळोखे मोठा फटका अक्रॉस द लाईन नेले करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न. तिथं फलंदाज होईल बाद रनच्या स्वरूपात. ओम बडेकर आता मैदानाच्या बाहेर. तीन मध्ये आता 3 षटकार इथनं डोकावे लागतील. 2 षटकार 1 चौकार देखील चालेल परंतु येणं गरजेचं आहे. तर नवीन बॅट्समन प्रतीक आलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. फुलरलीचा बॉल बॅटची टॉप एज लागतीये. यष्टिरक्षक चेंडू खाली रोशन फराड आणि चुकी होणार नाही. या विकेटचं पतन. आता येणारे उर्वरित 2 बॉल आणि विजयासाठी 16 धावेची गरज. येणारे 2 बॉल 16 धावा. किरण काळोखे आता बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेसचा फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाही. आणखीन एक धक्का. आता इक्वेशन 1 चेंडू आणि 16 धावा. 1 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे विजयासाठी. अद्याप इथनं टीम नवीन बॅट्समन आता सार्थक आला मैदानाच्या आतमध्ये. आता 1 मध्ये 16 धावेची गरज आहे. 1 मध्ये 16 धावा कठीण आहे कारण एका चेंडूमध्ये 6 धावा देखील बनतात. एका चेंडूमध्ये 12 धावा देखील बनताना पाहिल्यात परंतु इथं एका चेंडूमध्ये 16 धावा बनतील का. रोशन फराड आज जरा थोडीशी स्माइल रोशनच्या चेहऱ्यावरती आपण पाहताय. यष्टिरक्षक आणि रोशनची आज अपाट मेहनत आहे आपल्या टीमसाठी. 4 धावा रोशनने बनवल्यात. यावेळेसचा फटका बराच काळ हवेमध्ये आणि आता कॅच झाली ड्रॉप. विकेट अटॅक शंभरावरती किरण काळोखे होता आणि इथनं मॅच जिंकले टीम शिरट पागडचा